नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टाइम किती झालं पहिलं ते सांगतो. 9:01 आलेत. कालसारखंच उशीर झाला आहे, पण मला वाटतं काल 100-150 रुपये कमी केले आपण, जे की आपल्याला डेली टार्गेट असतं. ठीक आहे, काय हरकत नाही, खालीवर होत राहतं, काही विषय नाही. आज बघू काय होतं काय नाही. आज CNG भरलं आहे 200, टार्गेट आहे 1600 रुपयाचं. आय होप कालसारखं होऊ नये, लवकरात लवकर होईल. काल दुपारी मगर पट्ट्याला गेलो ना, तिथं थोडंफार गडबडलं पाहिजे. तिथं जर 1-1.5 तासात 100पेक्षा मोठी ऑर्डर लवकरात लवकर पडली असते तर झाले असते. म्हणजे टाईम बरोबर आहे, आपल्या टाईमचा काही विषय नाही. फक्त ऑर्डर वेळेवर पडत नाही, बॅक टू बॅक पडत नाही. बॅक टू बॅक पडले तर 2000 बी होते, पडत नाही. काय करणार असं, आपण आपलं 100% देऊ. खालीवर होत होता धंदा आहे, काय विषय नाही. तर बघूया आजची सुरुवात कशी होती कशी नाही. भेटूया पहिल्या ऑर्डरला. आय होप लवकरात लवकर आणि 100च्या पुढत पडावी, जेणेकरून मलाही प्रॉब्लेम नाही का. चला तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडली आपल्याला CNG भरल्यानंतर 5 मिनिटं आहे. 9:50 झाले आत्ता. पहिली ऑर्डर पडलेली रॅपिडोची 5 मिनिटात लगेच पडली. म्हटलं दिवस पावलं. आणि 183ची ऑर्डर होती. आपण आहोत आता कोथरूडमध्ये, जस्ट कोथरूडमध्ये ड्रॉप केले. 9:50 झाले. डबल झालं ना, करायला लागते का तर लोकांना समजावं म्हणून. मला बी समजावं की बोललं का नाही, मला कधी कधी आठवत नाही. आत्ताच्या आता आठवत नाही बघा, म्हणजे मेमरी आपली किती फास्ट आहे. तर आता आपण कोथरूडमध्ये हे मी दुसऱ्यांदा सांगितलं, मला माहिती आहे. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही. आय होप लवकरात लवकर पडावी, जेणेकरून नाही का 12च्याच आपलं टार्गेट हवं. 2 तासात काही होणार सांगा आता. 183 म्हणजे 10-20 सेकंड तिकडनं होतं, किंवा दुसऱ्या ऑर्डरमध्ये कवर करू. 200 धरू आपण आता, लईच कमी झालं आहे ना. अजून 400 रुपये करायचे. जेवणाच्या 500-700 तरी होते. जेवण करू 12 वाजता. जेवणानंतर मग 1000 रुपये कसे करायचे त्याच्यावर लक्ष केंद्रित करू. पहिले जेवणाच्या अगोदरचा कोटा कंप्लीट करू. तर अजून आपल्याला 400 रुपये करायचं. तर बघूया 400 रुपये करायला किती वेळ लागतात किती नाही. 2 टार्गेट तर आपले 2 तासात 400 करायचं, जे की खूप टफ आहे. पण एखादी ऑर्डर जर पडली, डायरेक्ट इथनं हेलिकॉप्टर शॉट जर बसला हिंदोळी तर होऊ शकतं. किंवा इथनं डायरेक्ट औंध बाणेर युनिव्हर्सिटी वगैरे, किंवा चाकण बिकन पडलं तर दिवस पावलं भाऊ 700 रुपये डायरेक्ट. बघू आता काय होतं. तर मित्रांनो, जस्ट जेवण झालेलं आहे आणि आपण आत्ता आहोत गंगाधाममध्ये. तर म्हणलं थोडं जेवण झालं आहे तर म्हटलं वॉकिंग करून घेऊया. गंगाधाममध्ये भाई आपलं म्हणजे गंगाधाम म्हणजे असं आहे की म्हणजे नाही का, एक प्रकारचं आपलं घर आहे का. तर आयुष्य गेलं इथं, कारण कामाला येतच होतो झोमॅटोला आपण 5 वर्ष. सकाळी मॅगडीला 7 रोडच्या इथं, आणि 4 नंतर ना इकडंच संध्याकाळ 11-12पर्यंत. लय बाबा घातली झोमॅटोमध्ये. पण काय पाय माहीत पैसा कुठे गेला काय माहिती राव. मेंटेनन्समध्येच जातं आपलं, मेंटेनन्स लय. नशेडी बी नाही आपण, नशेडी असं तर समजू शकलं असतं. मेंटेनन्स काय आपल्या बिना नशा करता भाऊ. मेंटेनन्स एवढा विचार करा, नशा करायला लागलो किती मेंटेनन्स जाईल, लाखोमध्ये जाईल. नशीब नाही आपला मेंटेनन्स. तर वाजल्यात 12:37 मिनटं आणि आत्तापर्यंत टोटल 600 रुपये झाले आहेत. चांगली गोष्ट आहे, जे की आपल्याला पाहिजे होतं 12च्या 600 रुपये. म्हणजे जेवणाच्या अगोदर जेवण जस्ट झालेलं आहे. म्हणजे थोडं वॉकिंग करूया आणि मग वॉकिंग झाल्यावर सुरू करूया. आणि जेवणानंतर 1000 रुपये करूया. तर बघूया जेवणानंतर 1000 रुपये कधी होतात कधी नाही. आय होप लवकरात लवकर व्हावे, जेणेकरून घरी जायला मोकळा. आता 12:30 म्हटल्यावर 1 धरा 2 3 4 आणि काय माहीत कधी सांगतात नाही, कधी बी होईल. आणि इथनं ऑर्डर पडेल का नाही ते माहीत नाही आहे. एक 10 मिनटं थांबणार आहे. इथनं जर नाही पडलं तर बघू कुठनं ना कुठनं पडेल. मला बी नाही माहीत कुठनं पडेल. तर बघू काय होतं काय नाही. चला. तर मित्रांनो, जेवणानंतर बऱ्याच वेळानंतर 1-2 ऑर्डर मारल्या आणि जेवणानंतर झाल्यात आपले 200 रुपये, जी खूप चांगली गोष्ट आहे. आत्ता वाजले 2 मिनटं आणि एक ऑर्डर पडली आत्ता. पण एक मॅडम पेमेंट आणायला गेलं, त्यांच्याकडे पेमेंटनं मोबाईल त्यांचं वरती विसरलं होतं घरी, त्यामुळे ते ऑर्डर पडली बा. तर ते वरती गेलं. आता येतात का नाही काय माहीत. मग ते विश्वास ठेवा. आता विश्वास ठेवलं आहे, पण किती वेळा ते काय माहीत मॅडम. जसं सोसायटी सोडून पण कोण जात नाही बरं का. पण एखाद्या माणसाने किती वेळ थांबावं. विश्वासावर चाललं आहे भाऊ सगळं. सोसायटीच्या बाहेर असतं तर नसतं जमलं, पण सोसायटीच्या आत विंगच्या खाली, त्यामुळे ठीक आहे थांबलो मी.
पण विषय असं आहे की मला ओलाची ऑर्डर होती 200 रुपयाची, ह्या कस्टमर मला गेले, ते भरपाई कोण देणार नाही का. चालायचं आता काय आहे, कस्टमरची वाट बघते पण दुसरेच लोक यायला लागले. स्कूल व्हॅन आली म्हणून दुसरे लोक येतात. आता आले मॅडम आले. नो हाय का, हाय उजेड, हाय हाय हाय. तर आपण आता आहोत नियर बाय रेल्वे स्टेशन. तर आता रेल्वे स्टेशन राहणार आहे. आत्तापर्यंत हे मागचं कुठलं काय बाबा, द फर्न रेसिडेन्सी, फर्न आहे का फार्म आहे काय माहीत. एवढं इंग्लिश येत नाही पण ते मराठीत लिहिले, पण दिसतं इंग्लिशमध्ये कॅमेरा. फर्न फर्न हां फर्न, बरोबर. बरं झालं मराठीत लिहिलं, इंग्लिशमध्ये लिहिलं सुद्धा असं बी आपल्याला इंग्लिश येत नाही. जशी मराठीत लिहिलं म्हणून वाचतं ते. द फर्न नावाचं हॉटेल वाटतं, खाली रेसिडेन्सी लिहिली. हां, द फर्न रेसिडेन्सी वुडलँड हॉटेल, द वुडलँड हॉटेल, वाकडेवाडी 94 रुपये. चला 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 चला. तर मित्रांनो गाडी लईच वाढली, गाडी करायला लागेल. तर टोटल आत्तापर्यंत झाले 1200 रुपये आणि मला वाटतं तारीखला 450 हां 400 रुपये कमी आहेत. आता मी आहे वाकडेवाडी स्टँडच्या इकडे थोडे पुढे. राईज मोटो ब्लॉगिंग, राईज मोटो दिसलंय. तर इकडनं आता वाकडेवाडी स्टँडला काही 100 मीटर पाठीमागं रॉंग वेने नाही जाऊ शकत, फिरून जायला लागेल. आता इथंच थांबू. इथनं बी ऑर्डर इथनं बी ऑर्डर पडतात वाकडेवाडी स्टँडचे. कस्टमर पुढे येत नाही आहे. बघू, सर्व्हिस रोड आहे. थोडंफार आपण जाऊ पुढे, थोडंफार कस्टमरला बोलू, नियोजन करू. पण त्या अगोदर ऑर्डर पडली पाहिजे. चालत जायला लागेल 50 मीटर मला. आपल्याला रिक्षा घेऊन नाही जातं कारण चौकात कॅमेरा बघून चालायला लागतं आहे भाऊ. उगाच 100 रुपयाच्या साठी 500 रुपये पावती कोण पाडून घ्यायला हवे आणि आपल्याला 400 रुपये अजून कमवायच्यात. आणि बघूया 400 रुपये कमवायला किती वेळ लागतं किती नाही. ऑर्डर देतनंच घेऊन जाणार आहे वाकडेवाडी एसटी स्टँडवरनं. वाजल्या 3:34. आय होप लवकरात लवकर पडावं. आणि वातावरण असं झालं की जेणेकरून पाऊस पडला. हवा येते बघितलं का, पत्ते हलतात दिसले का. पाऊस येणार होता, वाटतं असं येईल. आणि मला बी असं वाटतं मनापासून यावं जेणेकरून धंदे में थोडीफार नाही का, धंदे में काय म्हणतात थोडाफार फरक पडायला पाहिजे धंद्यात. बाकी काय म्हणतात, काय सिस्टीम चालू आहे कळ ना. बॉक्स सेटिंग बदलली वाटतं कोणीतरी. असं ठेवलं की आता बरोबर लेवल झाली. हे बघा आत्ता लेवल झाली, असं हलवलं की लेवल हल्ली असं दिसतंय. काय कोणी सेटिंग केली, कोणी मोबाईल धरतोय आणि मीच केली असेल, मला लक्षात नसेल, मी नाही केलं. असं काय काय फरक पडतं आपल्याला. मॉरल ऑफ द स्टोरी, एंड ऑफ द स्टोरी हे आहे की आपल्याला अजून 400 रुपये पाहिजे. आणि 400 रुपयेमध्ये आपण काय करणार आहे, 4 ऑर्डर मारणार आहे. ओलाचे किंवा उबरचे जे पडेल ते 100 रुपयाची कमीत कमी 4 ऑर्डर पाहिजे. इकडनं घराकडे पडले तर 400 रुपये होतात भाऊ. इथनं स्वारगेटला 100 ते इकडं होतात. दगडूशेठ तर इथनं 100 स्वारगेट, 200 रुपये स्वारगेटला. स्वारगेटवरनं कात्रजला तर काही करता येईल नाही का लोकल ऑर्डर मला. पण आता घराकडेच ऑर्डर बघायच्यात आणि त्यात हेच चॅलेंजिंग असतं मला संध्याकाळचं घरी जायच्या वेळेस नाही का. कारण पडायला मग आता मला माहिती पडणार ऑर्डर, मग मला कुठं पडणार देऊ चिंचवड, जिकडं नाही ऑपोजिट डायरेक्शनला मी राहतो उजवीकडं. तो पाऊस आला बघा, दिसते का, दिसते आय होप दिसत असेल. म्हणजे पाऊस येणार आहे. बोलता पाऊस चालू झाला, मूडच तसं मोसमच तसं झालं आहे. तर काय म्हणतो मी, मला समजा ए साईडला जसं इकडे हे ए साईड हे बी साईड, मला मी राहिलं इकडे ए साईडला. समजा मला ए साईडला जायचं असतं तर मुद्दामच संध्याकाळच्या वेळेस मला घरी जायच्या वेळेसच बी साईडला ऑर्डर पडणार आणि सकाळी बी साईडला ऑर्डर नाही पडणार. सकाळी ए साईडवरनंच एलाच फिरवणार. म्हणजे मुद्दामून करतात नाही का, ऑर्डर देत नाही. पण भाऊ तुमचा भाऊ डेंजर, कसे बी करून 1600-1700 रुपये कसं मरत करतोय. नाही असं नाही पडतात पण लांब पडत नाही. 50-100 रुपये म्हणजे काय रे, तिथल्या तिथं 5-6 किलोमीटर. चुकून माकूल काढले दिसत मोठी ऑर्डर पडलेली 24-25 किलोमीटर तशा ऑर्डर पाहिजे मला, जे की पहिल्या मी मारत होतो ते तसे बंद झाले. तुम्ही बघत डेली ब्लॉग बघत असाल तुम्हाला माहीत असेल किती दिवस झाले मोठी ऑर्डर मारली नाही. पण 300-400 रुपयेवाली इंडिकेटर का चालू ठेवलं मी, पार्किंगला थांबलो. तर माहीत नाही का मोठे ऑर्डर पडत नाही मला पाहिजे नाही मोठे ऑर्डर, जेणेकरून पटपट टार्गेट होईल.
ए हा 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 हा, काय केस पिक्चर मधले हिरोचे केस कसे उडवतात तसे उडायला लागले. मस्त हवा आली, मस्त हवा, एक नंबर. काय वार आहे. तर भाऊ पाऊस पडल्याचा आता तर ऑर्डर तर पडणार. बघूया कोण भेटते कोण नाही. आणि घराकडे ऑर्डर पाहिजे अशा वेळेस म्हणजे खूप टफ असतं, कारण ऑर्डर पडली त्यात बी हे बघायचं की घराकडे ऑर्डर पडते, आणि त्यात बी हे बघायचं की 100च्या पुढं पडते, घराकडच्या साईडला पडते, आणि त्यात पण पिक करायचं. हे खूप टफ आणि चॅलेंजिंग काम आहे संध्याकाळचं. तरी दिवसभर तर आहेच आहे, दिवसभर तर कॉम्पिटिशन आहेच की ऑर्डर उचलायच्यात, पिक करायची, कस्टमरला जायचं आहे, कस्टमरला कन्व्हिन्स करायचं मीटरने, तो नाही म्हणणार मग आपण ओके म्हणून चालणार. कधी कधी मग इरिटेट होणार तर कॅन्सल करून टाकणार त्यांच्यासमोरच. साहजिक आहे भाऊ, तू 17 चालू आहे, मीटरने टाकलं तर ते पीक आवर्समध्ये साहजिक आहे ते वाढतं पैसे, पण ते तुला पैसे भेटत नाही तुझे, तर तुझं नुकसान आहे. आणि कोण नुकसान करून घेऊ स्वतःचं, पण असं काय दुसरं ऑप्शन नाही. त्यामुळे ठीक आहे, बघू जे नशिबात असेल ते असेल. पाऊस बघा तुम्ही, पाऊस एन्जॉय करा, खूप पाऊस वाढलेला आहे. चला बघा. मित्रांनो, जर तुम्हाला घराकडची ऑर्डर पडत असेल आणि तुम्हाला 100 एक कमी पडत असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही, घरी गेलं तरी चालेल. कारण आज न तर उद्या कव्हर करता येईल. कारण कसं आहे, 50-100च्या नादात तुम्ही स्वारगेटला असाल, स्वारगेटला रिटर्न पडत माहीत नाही ते शीट भरत यायला लागेल, जे की परवडत नाही आहे. तुम्हाला माहिती आपण शीटाचा धंदा करत नाही. 5:05 वाजले आत्ता, जस्ट भारती बॅक साईडला ऑर्डर पडली, म्हणजे चला घरी. काल सारखंच सेम किस्सा आला, 50-100-150 काहीतरी कमी पडले. ते आता कॅल्क्युलेटर करून बघू काय झालं काय नाही. ठीक आहे, 50-100 काय फरक पडत नाही आपल्याला. जे की आपले दिहाडे आणि मेंटेनन्स निघलेलं आहे. मेंटेनन्स आपला असतो 400, तिकडे मला वाटतं 250-300 काहीतरी निघलं असेल, ते काय फरक पडत नाही. आज नव्हतं उद्या कव्हर करू, नो प्रॉब्लेम. पण दिहाडे आणि CNG निघले खूप मोठी गोष्ट आहे. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. आणि आज ताशेवाले आले नाही, कारण 5 वाजले, 6 वाजता येतात वाटतं. मी आज लवकर आले, अजून तास करू शकतो. 2 तास, 2 तासात नाही म्हणलं तरी 200 रुपयाचा धंदा होतो. पण कोण करावं एवढी मेहनत. तर भेटू उद्या नवीन ब्लॉग.